आपला हा दसरा मेळावा होतोय, आणखीन 2-4 दसरा मेळावे झालेत. बाकीच्यांबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण विशेषतः संघाचा जो दसरा मेळावा झाला, त्या संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे. कारण 100 वर्ष ही काही थोडी वर्ष नाहीये. आज काय योगायोग आहे कल्पना नाही मला, पण संघाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे. हा काय योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही. पण जशी संघाला 100 वर्ष होत आहेत, तसेच आज एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणा, समाजसेवक म्हणा, जी पारेख यांचं दुर्दैवी निधन झाले. त्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने एक आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो. कारण अशी लढणारी माणसं आता कमी होत चाललेली आहे. जो लढेल तो तुरुंगात जाईल, ही अशा पद्धतीने यांची सरकारची आता नीती आणि वाटचाल सुरू झालेली आहे. जसं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल की या कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला गेला. सर्वांनी विरोध केला. आपण केलाच पाहिजे, तो लागू होऊ देता कामा नयेच. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या चेला चपाट्यांनी त्याची मखलाशी केली की हा कायदा असं काही एकट्यासाठी नाही, सगळ्या संघटना जर कोणी अति डावे, कडवे डावे, आम्ही कडवे डावे वगैरे ओळखत नाही, आम्ही देशद्रोही आणि देशप्रेमी दोनच जणांना ओळखतो. पण तुम्ही नुसतं आम्हाला तोंड देखल्या काहीतरी कारण सांगणार असाल तर उदाहरणासकट सांगतो की कसा गैरवापर होतोय. सोनम वांगचुक, एक चांगला देशभक्त सोनम वांगचुक या माणसाने अतिशय दुर्गम भागात, लेह लडाख, जिकडे कडाक्याची थंडी, नुसती कडाक्याची नाही, हाडं मोडतील अशी थंडी असते, त्या थंडीमध्ये आपले जवान नीटनेटके राहावे, त्यांना काहीतरी उबदार एक आडोसा मिळावा म्हणून सोलार टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या. ती टेक्नॉलॉजी त्यांनी दिली.